नमस्ते. माळशिरस तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक कचरा गाडी ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या गाड्यामध्ये अपहार झाला असून त्याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी त्यांचा स्वयं अभिप्रायाचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे 7/2/2025 रोजी पाठवले आहे. त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. त्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे माळशिरस तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीपैकी 29 ग्रामपंचायतीने ट्रायसिकल खरेदी केली असून त्या खरेदीमध्ये तांत्रिक तांत्रिक मूल्यांकनापेक्षा MB पेक्षा रक्कम ज्यादा खर्च केली आहे. त्यामध्ये मूळ तांत्रिक मान्यतापेक्षा 65,000 आणि 74,000 अशी रक्कम ज्यादा खर्च दाखवून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी निधीचा गैरवापर केला आहे. याबाबत गट विकास अधिकारी यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहेत. वास्तविक पाहता 4 जानेवारी 17 नुसार अहवाल प्राप्त होताच 1 महिन्याच्या आत कायदेशीर कारवाई होणे बंधनकारक असताना त्याच्यावर अद्याप कारवाई केली जात नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर साहेब जाणून बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून वारंवार लेखी आश्वासन देऊन केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये ज्या दोषी ग्रामपंचायती आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे कचरेवाडी, दत्तनगर, खंडाळी, जळबावी, बाबुळगाव, उघडेवाडी, पाणीव, कोरडवाडी, बच्चेरी, विजोरी, तरंगफळ, चांदापुरी, मांडकी, संग्रामनगर, माळखांबी, भांगार्डे, गिरजणी, गारवड, सुळेवाडी ह्या ग्रामपंचायतींनी गाडी खरेदी दाखवली. ऍक्च्युली गाडी आहेत का नाही ती प्रशासनालाच माहिती. एक ही ग्रामपंचायतीकडे अद्याप गाडी चालू नाही. गाडी बंद अवस्थेत ग्रामपंचायती पुढे लावलेले आहेत. त्या ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी कचरा डेपो नाही, वाहकसाठी वाहकची नियुक्ती केली नाही. या बाबतीत संपूर्ण स्वयं अभिप्राय गट विकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला असून त्यांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केली नाही. यामुळे तक्रारदार हे 15/12/2025 रोजी मुख्य विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. यापूर्वी प्रशासनाने संबंधित दोषी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करावी ही विनंती.